नमस्कार मंडळी, आज आपण एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी गोल वांग्याची भाजी बनवणार आहोत। आणि डब्यासाठी जर तुम्ही ही भाजी बनवत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेवटी एक मी टिप सांगणार आहे ज्यामुळे भाजीला अजिबात पाणी सुटणार नाही। आता मस्त आपण साहित्य पाहूयात। त्याच्यासाठी शेंगदाणे, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली। जितकं खोबरं घेतलेले आहे त्याच्या दुप्पटमध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत। आता डब्यासाठी बनवत असाल आणि भरली वांगी बनवायची म्हणजे थोडासा टाईम जातो, तर तसं न करता सकाळच्या गडबडीमध्ये पटकन होण्यासाठी मी पुढे एक पद्धत सांगणार आहे। पहिल्यांदा काय करायचं, तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची फ्राय करायची, खोबरं टाकून ते देखील फ्राय करून घ्यायचं आणि शेंगदाणे हलका कलर चेंज करायचा, खूप जास्त डार्क कलर करायचा नाही, हलकं कच्चेपणा जास्तपर्यंत भाजून घ्यायचं। गॅस बंद करायचा आणि यावर कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून हे साईडला ठेवून द्यायचं। पाणी न टाकता ओबडधोबड याचं वाटण बनवून घ्यायचं थंड झाल्याच्या नंतरनं। दुसरीकडे वांग्याचे असे 4 काप करून घेतलेले आहेत आणि वांगी काळी पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवून द्यायची। काही जण काय करतात की त्या वांग्यांना मीठ लावतात, पण मीठ लावल्याने वांग्यांना पाणी सुटतं आणि कडू पडण्याची शक्यता असते। आता दुसरीकडे काय करायचं, कढईमध्ये तेल गरम करून कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि वांगी ही जी आहे ना ती तेलात फ्राय करायची। भरली वांगी न करता अशा पद्धतीने तेलात वांगी फ्राय करून वरून मसाला टाकला ना तर वांग्याची चव देखील खूप छान अशी लागते। फ्राय केल्याने वांगी आतून मऊ होतात आणि बाहेरनं टेक्स्चर खूप छान असं येतं। आता आपल्याला यामध्ये हळद पावडर टाकून घ्यायची होती, पण मी विसरले, त्यामुळे मी ती नंतरनं टाकणार आहे। मस्त आता यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतरनं यामध्ये हळद पावडर आणि गरम मसाला टाकायचा। गरम मसाल्याने चव देखील खूप छान अशी येते। आता हळद पावडर तुम्ही आधी तेलामध्ये टाकायची, का तर मी विसरले म्हणून मी नंतरनं वापरत आहे। आपण शेंगदाणे आणि खोबरं वापरलेलं आहे, ते उबडधोबड ठेवलं ना की त्याने भाजीला टेक्स्चर आणि चव देखील खूप छान अशी येते। जर तुम्ही कधी उबडधोबड वाटणाचं हे वांगं बनवलं नसेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा। आता यामध्ये थोडंसं मिक्स केल्याच्या नंतरनं जितकं तुम्हाला पाणी हवे आहे, म्हणजे ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं। जर सुकी हवी असेल तर पाणी वांगी बुडतील इतपतच हे पाणी वापरायचं आहे। याचा रस्सा देखील खूप छान असा लागतो, त्यामुळे जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। आता यावर चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि झाकण ठेवून पुढील 4 ते 5 मिनिट ही वांगी शिजून घ्यायची आहे मीडियम टू लो फ्लेमवर। आणि मस्त या ठिकाणी आपली झणझणीत अशी वांग्याची भाजी बनवून तयार झाली। टेक्स्चर देखील खूप छान असं आलेलं आहे। आता गॅस बंद करूयात आणि बंद केल्याच्या नंतरनं तुम्हाला हवं तर तुम्ही यावर कोथिंबीर घालू शकता। गॅस बंद करून कोथिंबीर घातल्याने सुगंध आणि चव दोन्हीही छान राहतं। डब्यासाठी जर करत असाल तर शेवटी झाकण ठेवू नका। गॅस बंद केल्याच्या नंतरनं ही वांग्याची भाजी अशी बिना झाकण ठेवताच ठेवायची, उघडं ठेवा, त्यामुळे भाजीला पाणी सुटत नाही आणि भाजी कोरडी अशी डब्याला तुम्ही देऊ शकता। मस्त झणझणीत अशी ही वांग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा। ट्राय केल्याच्या नंतरनं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची ही भाजी कशी झाली आणि तुम्हाला आवडली तर लाईक करा।